16 सप्टेंबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्राचा वर्धापन दिवस आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र बँक ग्राहक संपर्क अभियान राबवणार आहे। पण यावर्षी बँकेला या दिवसाचं विशेष कौतुक आहे, कारण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँक एकत्रीकरणाचा निर्णय घेतला, पण या निर्णयातही महाबँक स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे। बँकेच्या ह्या प्रवासाविषयी हा खास रिपोर्ट। 16 सप्टेंबर बँक ऑफ महाराष्ट्राचा वर्धापन दिवस आहे। हा दिवस महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करत आहेत। आपल्या प्रत्येक शाखेतील किमान 100 ग्राहकांपर्यंत बँक पोहोचणार आहे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणार आहे। यासाठी ग्राहक मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले। देशात अनेक बँका कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या असताना महाराष्ट्र बँक मात्र एकत्रीकरणाच्या प्रक्रियेतही स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे। 16 सप्टेंबर 1935 रोजी महाराष्ट्र बँक म्हणजेच महाबँकेची स्थापना पुण्यात झाली। थोर अर्थतज्ञ प्राध्यापक व.गो. काळे, सामाजिक कार्यकर्ते आणि सहकार चळवळीतील तज्ञ डी.के. उर्फ धोंडूमामा साठे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता। म्हणजेच महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वी 25 वर्षे आधी महाबँक अस्तित्वात आली होती। आज महाराष्ट्र बँकेच्या देशभरात 1832 शाखा आहेत। 1.5 कोटी ग्राहकांना बँक सेवा देत आहे। या शाखांपैकी 61% शाखा राज्यात आहेत। राज्यात सर्वाधिक शाखा स्टेट बँकेच्या आहेत, त्यानंतर महाबँकेचा क्रमांक येतो। महाराष्ट्र बँकेच्या 762 शाखा ग्रामीण आणि निमशहरी भागात आहेत। राज्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी महाबँकेच्या शाखा आहेत। महाराष्ट्र बँक मराठी माणसाच्या सामाजिक संवेदनशीलतेविषयी देखील जागरूक आहे। भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धीत देखील बँकेची शाखा आहे। शिवाय आदर्श गाव योजनेचे संस्थापक पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार या गावातही बँक सेवा देत आहे। संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटणाऱ्या बाबा आमटे यांच्या आनंदवनमध्ये देखील बँकेने शाखा सुरू केली आहे। आनंदवन हा परिसर अतिदुर्गम आहे, पण महाबँकेनं मराठी माणसाशी नातं जोडलं आहे, ते याच अर्थानं। आज देशभरात बँक मर्जिंगचं समर्थन होत आहे, पण प्रत्येक बँकेला एक सांस्कृतिक वारसा असतो। त्यातूनच पैशाचे व्यवहार अधिक विश्वासानं केले जातात। ग्राहकांचा महाराष्ट्र बँकेवर प्रचंड विश्वास असल्यानंच बँकेनं आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकून ठेवलं आहे, हे आता सिद्ध झालंय। त्यामुळे 16 सप्टेंबर रोजी महाबँकेचे कर्मचारी अधिक उत्साहानं महाराष्ट्र बँकेचा वर्धापन दिन साजरा करतील। एकीकडे बँक एकत्रीकरणाविरुद्ध बँक अधिकाऱ्यांनी देशभरात आंदोलनाचा इशारा दिलाय, तर दुसरीकडे महाराष्ट्र बँक आपलं अस्तित्व टिकवून आहे। बँकेच्या आर्थिक शिस्तीला याचं श्रेय जातं, तसंच ते बँकेत काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांनाही जातच। तृप्ती डिगीकर सह ब्युरो रिपोर्ट AM न्यूज। निश्चितच महाराष्ट्र बँकेच्या यशाचं श्रेय त्यांच्या कर्मचाऱ्यांना नक्कीच जातं। पुढच्या बातमीकडे वळूयात। महाराष्ट्राच्या निर्मितीपासून महाबँक अस्तित्वात आली होती। मराठी माणसाशी आणि मातीशी या बँकेचं नातं आहे, याचा विसर राज्य सरकारनं पडू देऊ नये, असं मत महाराष्ट्र बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी व्यक्त केलंय। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या एकत्रीकरणात महाराष्ट्र राज्यातली महाराष्ट्र बँक हे आपलं अस्तित्व कायम टिकवून ठेवू शकलेली आहे। जी बँक 16 सप्टेंबरला आपला स्थापना दिवस साजरा करते। या बँकेच्या देशभरात 1832 शाखा आहेत, त्यातल्या 1100 पेक्षा जास्त शाखा एकट्या महाराष्ट्र राज्यात आहेत। महाराष्ट्र बँक ही जीवनवाहिनी आहे आणि महाराष्ट्र राज्यात तुम्ही सर्वसामान्य माणसाची जी श्रद्धास्थान आहेत, मग तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर, शनी शिंगणापूर, शिर्डी, 12 ज्योतिर्लिंग किंवा आणखी अष्टविनायक, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र बँक आहे। खरं म्हणजे इतर बँकांच्या तुलनेत महाराष्ट्र बँकेची फायनान्शियल्स जरी समृद्ध असली तरी या बँकेचा व्यवसाय वाढला नाही। या बँकेच्या नावात महाराष्ट्र आहे आणि या नावातल्या जादूमुळेच ही बँक आज आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकलेली आहे। पण महाराष्ट्र राज्य सरकारने कधीच या बँकेला स्वतःची बँक मानली नाही आणि म्हणून या बँकेच्या मार्फत जो सरकारचा व्यवसाय व्हायला हवा, तो आजही खाजगी बँकांच्या मार्फत केला जातो, हे दुर्दैवी आहे। खरं म्हणजे आज या एकत्रीकरणाच्या झंझावातात ही बँक वाचली, ही एक मोठी संधी आहे। त्या संधीचा वापर करून महाराष्ट्र राज्य सरकारने देखील या बँकेच्या मागे उभे राहिलं पाहिजे। ही बँक ज्या प्रमाणामध्ये सरकारी योजना राबवते त्या प्रमाणात तरी किमान सरकारने आपला व्यवहार या बँकेच्या मार्फत करावा। मराठी माणसाच्या आर्थिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या बँका होत्या,
मग ती सांगली बँक, बँक ऑफ कराड, गणेश बँक ऑफ कुरुंदवाड किंवा युनायटेड वेस्टर्न बँक हे आपल्या अस्तित्व गमावून बसलेले आहेत. अशा वेळी महाराष्ट्र बँक ही एकमेव आर्थिक संस्था आहे जी मराठी माणसाच्या नावावर ओळखल्या जाते. आणि अशा वेळी त्या बँकेला जिवंत ठेवणं हे त्या बँकेचे मालक म्हणून भारत सरकारची आहे, तशी राज्य सरकार ज्यांचं नाव या बँकेशी तादात्म्य पावलेलं आहे त्यांनीही हा पुढाकार घेतला पाहिजे. तरच ही बँक टिकून राहू शकेल. आणि मराठी माणूस आर्थिक व्यवसाय करायला लायक नाही अशी सतत जी मराठी माणसाची बदनामी केली जाते ती जर पुसून टाकायची असेल तर महाराष्ट्र बँक जिवंत राहावी म्हणून सरकारने प्रयत्न करायला हवेत. आणि एकूणच या बँकेला एक उभारी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच इथून पुढच्याही काळामध्ये ही बँक आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवू शकणार आहे. देविदास तुळजापूरकर यांनी राज्य सरकारला आवाहन केले की त्यांनी महाराष्ट्र बँक तगवण्यासाठी थोडं सहाय्य करावं, थोडं पाठबळ द्यावं. वळूयात पुढच्या बातमीकडे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँक एकत्रीकरणाचा निर्णय घेतला. मात्र बँकांच्या वसुलीचा मुद्दा सरकार कसा मार्गी लावणार आहे असा प्रश्न अखिल भारतीय महाराष्ट्र बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस देविदास तुळजापूरकर यांनी विचारलाय. हे जे विलिनीकरण आहे, हे विलिनीकरण हे सरकारच्या निर्णय प्रक्रियेचं एक धक्कातंत्र आहे. कारण खरं म्हणजे आज बँकिंग उद्योगामध्ये विलिनीकरणापेक्षा वसुलीसाठी परिणामकारक उपाययोजनेची आवश्यकता होती. आजही सरकारतर्फे थकीत कर्जाच्या वसुलीचे जे दावे केले जातात त्यात खरं योगदान हे राईट ऑफ म्हणजे माफ केलेल्या कर्जाचं किंवा नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे संदर्भित केलेल्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हेअरकट घेतल्यामुळे झालेली वसुली याचं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आज अजूनही मोठ्या उद्योगांकडून बँका आपल्या थकीत कर्जाची वसुली करू शकलेल्या नाहीत आणि त्यामुळं बँकांची आज दुरावस्था झालेली आहे. अशा वेळी एकत्रीकरण हा काही त्याचा उपाय होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, आज अर्थव्यवस्थेला जर उभारी द्यायची असेल किंवा बँकिंगचं पुन्हा एकदा पुनरुज्जीवन करायचं असेल तर कर्जाची मागणी वाढली पाहिजे. आणि कर्जाची मागणी जर वाढायची असेल तर बँकिंगमध्ये स्थैर्य पाहिजे. आता या 10 बँकांमध्ये पुढच्या 1 वर्ष जवळजवळ कुठलेही व्यवहार होणार नाहीत. कारण त्या बँकांमध्ये सुरुवातीला IT प्लॅटफॉर्म मर्ज करणं, त्याच्यानंतर ह्युमन रिसोर्सेस मर्ज करणं, नंतर ब्रँच क्लोजर असं एक सत्र चालू होईल आणि त्यात कुठलीही बँक कुठलेही निर्णय घेणार नाही. आणि ही अनिर्णायकी अवस्था बँकिंगमधली ही अर्थव्यवस्थेला न परवडणारी आहे. बँकांच्या विलिनीकरण काही महिन्यांपूर्वी करण्यात आलंय, पण त्याचा परिणाम काही सकारात्मक झालेला नाही. हा अनुभव ताजा असतानाच पुन्हा विलिनीकरण करणं योग्य आहे का असा प्रश्नही बँक असोसिएशनने विचारलाय. बँकेच्या सहयोगी बँका स्टेट बँकेत विलीन केल्या किंवा विजया आणि देना बँकेचं बँक ऑफ बडोदात विलिनीकरण केलं. त्यानंतर स्टेट बँकेनी 1300च्या वर शाखा बंद केल्या. बँक ऑफ बडोदा 600 शाखा बंद करू पाहत आहे. मला असं वाटतं की या 10 बँकांमधलं एकत्रीकरण केल्यानंतर जवळजवळ 3000 शाखा बंद होण्याची शक्यता आहे. एकीकडे सरकारला जनधन योजना राबवायची आणि दुसरीकडे बँकांच्या शाखा बंद करायच्यात. या दोन्ही गोष्टी एकत्रित कशा जाऊ शकतील? आज खरं म्हणजे जनधन योजना राबवली, कोट्यावधी खाती उघडली, त्यानंतर देखील 20% जनता अजून बँकिंगच्या वर्तुळाबाहेर आहे.